हेलो एवरीवन। तो आपका स्वागत है अपनी मंजिल क्लासेस में। तो आज हम देखने जा रहे हैं एसएससी बोर्ड का क्वेश्चन पेपर जो कि है मराठी का। तो चलिए देखते हैं। ये जो क्वेश्चन पेपर होने वाला है, ये क्वेश्चन पेपर हमें 80 मार्क्स का होने वाला है, जिसके लिए हमें 3 घंटे का टाइम मिलेगा। चलिए देखते हैं मराठी का एसएससी का क्वेश्चन पेपर। तो यहाँ पर आप देख लीजिए कि यहाँ पर कुछ सूचना दी है जो कि आप पढ़ लीजिए। तो यहाँ पर विभाग एक में क्या है, विभाग एक गद्य। जहाँ पर क्वेश्चन नंबर 1A में क्या आहे, उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। तर यामध्ये हा क्वेश्चन विभाग एक गद्यमध्ये देणार आहेत की ज्याच्यामध्ये काही कृती दिल्या जातील त्या आपल्याला सॉल्व करायच्या आहेत, ते पण उतार्याच्या आधारे। तर तो किती मार्कासाठी आहे ते पाहू। चौकटी पूर्ण करा आहे 2 मार्कासाठी, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिले जातील, हा उतारा दिला जाईल ज्याच्यावरती आधारित क्वेश्चन असतील। देन क्वेश्चन नंबर 2 आकृती बंध पूर्ण करा, जो की असणार आहे 2 मार्कासाठी, तर पुढे बघूया आपण। क्वेश्चन नंबर 3 तर त्याच्यामध्ये असणार आहे स्वमत, ज्याच्यामध्ये आपल्याला हा उतारा वाचल्यानंतर आपलं स्वतःचं मत काय आहे ते लिहायचं आहे आणि ते आहे 3 मार्कासाठी। हा क्वेश्चन सर्वांनी अटेम्प्ट करायचा आहे। हा आपल्या मनाने लिहायचा क्वेश्चन आहे आणि ज्याच्यामध्ये मॅक्सिमम 2 किंवा 3 मार्क्स आपल्याला मिळतात। चला तर मग पुढे बोलूया। तर क्वेश्चन नंबर 1 मध्येच हा एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये लिहिलेला असणार उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला क्वेश्चन असणार आहे आकृती पूर्ण करा। जसा की क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिला होता तसाच हा देखील क्वेश्चन असणार आहे, याच्यामध्येही उतारा असणार आहे। चला तर मग पुढे बोलूया। तर क्वेश्चन नंबर पहिल्यातला ज्याच्यामध्ये आहे अपठित गद्य, त्याच्यामध्ये दिलेला आहे उतार्याच्या आधारे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिला आहे खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा। खाली काही विधाने दिली जातील ते बरोबर आहेत की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे आणि ते आहे 2 मार्कासाठी। त्याच्यामध्ये एक उतारा दिला जाईल, खालीही तेच दिलं आहे विधाने पूर्ण करा, जे की याच्यामध्ये आपल्याला 2 विधाने दिली जातील आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। विभाग 1 ही ते कंप्लीट होतोय आणि त्यानंतर आपण विभाग 2 जो आहे तो आहे पद्य, ज्याच्यामध्ये आपल्याला कविता दिली जाणार आहे। क्वेश्चन नंबर 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, ज्याच्यामध्ये आपल्याला काही कृती दिल्या जातील त्या कवितेच्या आधारे आपल्याला सॉल्व करायच्या आहेत। तर इथे बघू शकता की काही कृती दिलेल्या आहेत त्या आपल्याला सॉल्व करायच्या आहेत आणि ही त्याच्यावरची एक कविता आहे, त्याच्यानुसार आपल्याला कृती सॉल्व करायच्या आहेत। चला तर मग बघूया। तर क्वेश्चन नंबर मध्ये काय दिलेले, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी कविता दिलेली आहे त्याच्यामधले कमीत कमी एक कवितेचे कवयित्री, कवितेचा विषय, कवितेची आवडणारी व न आवडण्याची कारणे हे आपल्याला इथे लिहायचे आहे, जे की आहे कमीत कमी आपल्याला 4 मार्कापर्यंत। त्यानंतर त्याच कवितेचा आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला 4 ओळी दिलेल्या असतील कोणत्याही कवितेच्या, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं रसग्रहण लिहायचं आहे। हा आहे विभाग 2। तर आपण विभाग 3 बघूया। ज्या विभाग 3मध्ये आहे स्थूल वाचन, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। आपल्याला 3 किंवा 4 कृती दिलेल्या असतील, त्याच्यापैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती सॉल्व करायच्या आहेत, ज्या की आहेत 6 मार्कासाठी। चला तर मग पुढे वळूया विभाग 4। तर विभाग 4 मध्ये काय आहे, विभाग 4 भाषा अभ्यास। या भाषा अभ्यासमध्ये क्वेश्चन नंबर 4 ज्याच्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती असणार आहेत, ज्याच्यामध्ये समास असणार आहे, व्याकरणमध्ये काळ असणारे आहेत, जे की आपल्याला खाली बघायचे आहेत। तर पहिला क्वेश्चन आहे समासावर, दुसरा क्वेश्चन आहे शब्दसिद्धी, देन क्वेश्चन नंबर 3 वाक्यप्रचार दिला जाईल, त्याचा आपल्याला अर्थ किंवा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती, याच्यामध्ये आपल्याला शब्दसंपत्ती येणार आहे, जे की 1 मार्काला असणार आहे। 2 समानार्थी शब्द लिहायचे आहेत, शब्दांचे वचन ओळखायचे आहे
आणि शब्दांतील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयारसुद्धा करायचे आहेत, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. देन लेखनी नियमानुसार लेखन, हे 2 मार्काला असणार आहे. विरामचिन्हे असणार आहेत, पारिभाषिक शब्द असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन विभाग 5वा. विभाग 5वामध्ये असणारे उपयोजित लेखन, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 खालील कृती सोडवा, ज्याच्यामध्ये आपल्याला पत्रलेखन देखील असणार आहे. तर इथे काही तुम्हाला मुद्दे दिले जातील, त्यानुसार तुम्ही पत्र लिहायचं आहे. त्यानंतर सारांश लेखन असणार आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. क्वेश्चन नंबर 5वातला ए, जो की असणार आहे 10 मार्काला, ज्याच्यामध्ये असणार आहे 2 कृतीमध्ये जाहिरात लेखन असणार आहे, बातमी लेखन असणार आहे, कथा लेखन असणार आहे. याच्यापैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती सॉल्व करायच्या आहेत, 5-5 मार्काला असणार आहेत. तर खाली आहे ईमध्ये काय दिलेलं आहे, तर खालील लेखन प्रकारांपैकी कोणताही एक कृती सोडवा, जे की आहे 8 मार्काला. कोणतीही एक कृती सोडवायची. एक असणारे प्रसंगलेखन आणि दुसरं असणारे आत्मकथन. याच्यापैकी एक कोणतीही कृती जर तुम्ही सॉल्व केली तर तुम्हाला मिळणार आहेत 8 मार्क. तर त्याच्यामध्येच आपल्याला वैचारिक लेखनसुद्धा असणार आहे. तर हा आहे मराठीचा पेपरचा पॅटर्न, जो की 2026चा आहे. तर 2026ला अशा प्रकारेच क्वेश्चन पेपर येणार आहे. चला तर मग, अगर ये वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करो, और अगला पेपर मैं कौन सा लेके आऊँ वो भी कमेंट में बता दो. इससे पहले हमने ज्योमेट्री का एंड अलजेब्रा का क्वेश्चन पेपर अपलोड किया है. अगर आपने नहीं देखा तो जल्दी से जाकर देख लीजिए. चलिए, बाय बाय एवरीवन, मिलते हैं अगले वीडियो में.